नमस्कार. कालच्या भागात दुसरी ओळ, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, यावरील विवेचन पूर्ण केले होते. आज 8 मे 2024, क्लिप क्रमांक 8, आपण पुढची ओळ या अभंगाची त्याच्यावरचं विवेचन ऐकणार आहोत. वाचक स्वर संध्या जोशी, मुंबई. पुढच्या ओळीमध्ये त्याचे सर्व व्यापकत्व दाखवले आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. हे एक प्रकारे त्यांनी दिलेले आश्वासनच आहे की मी तुझा कधीच हात सोडलेला नाही. या विश्वाचा कॅनव्हास म्हणजे पसारा केवढा मोठा आहे ह्याची आपल्याला कल्पनाच येणार नाही. आपण त्या प्रचंड हालचालींमध्ये, चित्रांमध्ये खरोखरच नगण्य आहोत. भगवंताच्या साम्राज्यात 84 लक्ष योनी जीवाला जन्म देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याचे आपल्याकडे लक्ष नाही असे म्हणता येईल का? तो विश्वाचा मालिक बरोबरच करीत असतो. या भव्य, दिव्य, चित्रविचित्रमय उदात्त विश्वामध्ये नुसता मनुष्य प्राणीच आहे काय? वृक्षवल्ली, कृमी-कीटक, पशुपक्षी, समुद्रातील, नदीतील जलचर असा फार मोठा व्याप आहे. त्यातच परत शाकाहारी आणि मांसाहारी असे प्रकार आहेत. ते जीवोजीवस्य जीवनम या नियमाप्रमाणे जगतात. गवतावर जगणारे शेळी, मेंढ्या, हरिण, हत्ती पण आहेत आणि मांसाहारी वाघ, सिंह पण आहेत. इतक्या विविधतेने नटलेल्या संसारात भगवंत सर्वत्र असूनही अलिप्तच राहतो आणि विराट सृष्टीचे राटगाडगे सक्षमपणे चालवितो. एक छोटेसे कुटुंब चालवताना, त्याचे स्वास्थ्य टिकवताना आपण अनेक वेळा जेरीला येतो. तर हा सर्व पसारा कसा चालत असेल, कोण चालवत असेल, काय प्रचंड शक्ती लागत असेल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. तळपणारा सूर्य आणि शीतल चंद्र कुठून आणि कसे आले? कालचक्र, ऋतुचक्र कसे चालतात? ऊन, पाऊस, थंडी यांची नियमितपणे निर्मिती कशी होत असेल? इंग्लिशमध्ये यालाच माइंड बॉगलिंग म्हणतात. त्यामुळे आपण निसर्ग आणि सृष्टीतला एक नगण्य भाग आहोत, पण अचाट बुद्धिमत्ता दिल्यामुळे महत्त्वाचा भाग आहोत. पण सर्वे सर्वा नाही. हवा, पाणी आणि अन्न यांच्यामार्फत मिळणाऱ्या प्राणशक्तीमुळे, ऊर्जेमुळे आपण जिवंत आहोत आणि ते सर्वांना मिळत आहे. केवढी भाग्याची गोष्ट आहे. भव्यतेचा विचार केला तर या विश्वामध्ये अनेक आकाशगंगा, अनेक सूर्यमाला आहेत. त्यातल्या एका सूर्यमालेत आपला सूर्य आहे. तो सर्वात मोठा असा काही नाही आहे. त्याच्याभोवती फिरणाऱ्या अनेक ग्रहात पृथ्वी आहे आणि अनुकूल वातावरणामुळे इथे जीवसृष्टी आहे. त्यात 2/3 पाण्याचा भाग आहे आणि 1/3 भागात 5 खंड आहेत. त्यातल्या आशिया खंडातल्या देशात भारत वसलेला आहे. जगाच्या पाठीवर सध्या 650 ते 700 कोटी जनसंख्या आहे. त्यातले 130 कोटी लोक भारतात राहतात. विविध संस्कृती आणि अनेक भाषा असलेल्या आपल्या देशात 70 ते 75% खेडीच आहेत. इतर 25% शहरी वस्ती असलेल्या अनेक शहरांमध्ये राहतात. मध्यम दर्जाचे शहर म्हणजे आपले पुणे. लेखक पुण्याचे आहेत. पुण्यातल्या एका छोट्या भागातल्या एका छोट्या घरात राहणारे आपले कुटुंब. एखाद दिवशी निरभ्र आकाशात बाजेवर पडून तारांगण चमकताना पाहिले तर आपल्या नगण्य अस्तित्वाची कल्पना येते आणि मन हादरून जाते. काजव्या एवढी आपल्याला किंमत नाहीये. केवळ ईश्वराने प्रचंड बुद्धिमत्ता प्रदान केल्यामुळे मानव घमेंडीने आय एम द मोनॉर्च ऑफ ऑल आय सर्वे अशा तोऱ्यात वागतो आणि आकाशाला गवसणी घालण्याच्या भव्य योजना आखतो. पण ते सर्व हास्यास्पद वाटते. निसर्गाच्या सामर्थ्याबरोबर आपली तुलनाच होऊ शकत नाही. या सर्व विचारांमुळे आपण अत्यंत नम्र होऊन त्या सर्व सत्ताधीश ईश्वराच्या इच्छेमुळे, कृपेमुळे आणि त्याने उपलब्ध करून दिलेल्या
प्राथमिक स्रोतामुळे आपण जिवंत आहोत याविषयी अपार कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. शिवाय त्याचे आपल्याकडे संपूर्ण लक्ष आहे. तो आपल्याला सदैव सांभाळत आहे याची पण जाणीव असायला हवी. नाहीतर एक पाण्याचा बुडबुडा फुटायला काय वेळ लागणार आहे. तरी भगवंताचे हृदय आईसारखे आहे. म्हणूनच आपण गुरूंना गुरुमाऊली असे संबोधतो. वासरू दूध पिताना पाना फुटला नाही तर आईच्या आचळांना ढुशा मारते, तरी आई काही रागावत नाही, उलट प्रेमानेच सांभाळते. तेच नाते नेमके भगवंत आणि भक्त किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असते. त्यामुळे सकळ जीवांचा करीतो सांभाळ हे वचन ईश्वर खरोखर पाळतो याची पुरेपूर जाणीव सदैव हवी. आता उद्या आपण जी पुढची ओळ आहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे, ही चौथी ओळ आहे अभंगातली. त्या ओळीबद्दल उद्या ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.